पाणी रक्ताचं पाणी करतोय, रात्रीचा दिवस करतोय, प्रचार करतोय, कमर कष्ट करतोय आणि या शेतकऱ्याच्या कामासाठी समाजासाठी कष्ट करतोय। म्हणून शेतकऱ्याला देखील विनंती करतो, इथून पुढे येणाऱ्यांच्या एकाही अफवेवर लक्ष ठेवू नका, याला सावध राहा, याला गावात घुसू देऊ नका। हे जे पैसे वाटणार आहे, पैसे घेणारे यांच्यावर देखील लक्षात ठेवा। ही समाज साहेब मंगेश, तुला काही मदत लागली तर मी सांग। मी बापूंना सांगितलं, साहेब मला 1 रुपया नको, मी पैसे वाटणार नाही, मी इमानदारीने मतदान मागेल आणि इमानदारीने नंतर काम करेल। जर का आज मी पैसे वाटले, तर उद्या मी पैशाच्या मागे पडेल आणि म्हणून स्वाभिमानानं इमानदारीने मतदान मागतोय। यांच्या कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका। सन्माननीय साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। आपल्या वडोद बाजार जिल्हा परिषदेचे लोकप्रिय उमेदवार मंगेश संजयजी साबळे, दुसरे इंजिनियर रमेश पंडितराव, वडोद बाजार पंचायत समिती आणि तळेगाव पंचायत समिती या गणातून सविता भगवान कोलते, या तिघांच्या प्रचारासाठी आम्ही या ठिकाणी आलो। मी आणि या गावाशी माझे जुने संबंध आहे। अनेक वर्ष फुलंब्रीमध्ये आला आणि औरंगाबाद, जुना, नवीन संभाजीनगर यामध्ये आता या नवीन युगामध्ये खरं म्हणजे मंगेश साबळेच्या बद्दल मी तुम्हाला काही आता पाहणा नाहीये, धनुष्यबाण आहे, रामाचा बाण धनुष्यबाण। आणि असा एक तळागाळातला कार्यकर्ता, सर्वसामान्य लोकांमध्ये राहणारा, गरिबी पाहिलेला आहे। आज काही असल तर सामान्य कार्यकर्त्यासारखा राहतोय। 1.5 लाख मतं स्वतःच्या नावाने अवर्धन, गवर्धन आणि भोकरदन करून टाकलं त्यांनी। एक अपक्ष माणूस 1.5 लाख मतं घेतो, साधा, सिंपल, एकटा। आताही मी त्याला जवळून पाहतोय का आज ही सध्याची परिस्थिती पाहिली तर चांगल्या पक्षाचा उमेदवार आहे। एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक सच्चा नेता, सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन जाणारा। तुम्ही आता या ठिकाणी जिल्हा परिषदचा सदस्य निवडत नाही, 5 वर्षाचा मंगेश साबळे तुमचा सालदार निवडण्याची ही वेळ आहे। त्याच्याकडे पैसा नाहीये हे सर्वांना माहित आहे, त्याला पैशाची लालूच असते। तर मी सांगितल्यानंतर ते सिल्लोडला उभं राहिलं होतं। मी स्वतः त्याला ऑफर दिला होता, पण तोही ऑफर त्यांनी नाकारला। हे जे मी बोलू लागलो ते जबाबदारीने बोलू लागलो आणि सत्य बोलू लागलो। त्याचा स्वभाव कसा मला माहिती आहे, मुळी स्वभाव आहे। ज्या वेळेस काम करतो तर अधिकारी किती मोठा असेल, जिल्हा परिषदचा असेल, पंचायत समितीमधले लोक असतील, यांना नीट करण्यासाठी एकमेव पहिला जुना एकच पाना यायचा, तो सर्व याला लागायचा। तुम्हाला माहिती, काही वर्षाअगोदरची गोष्ट सांगू लागलो, 31-35 वर्ष अगोदर अशी परिस्थिती होती का एक पाना असायचा, तो सायकलीच्या सर्व नट बोल्टला लागायचा। असा हा पाना आहे। माझ्या तालुक्यात ये अपने गांव का दामाद है, विनोद से दामाद समझता है, जवई राजा को दामाद बोलते हैं। देवळगाव बाजार म्हणून एक गाव आहे, त्या गावामधला त्यांचे सासरे तिथे राहतात, त्यांचा परिवार आहे, तेही शेतकरी सामान्य कुटुंब आहे। परंतु राजकारणामध्ये अशी ही लोकांची गरज आहे, ही काळाची गरज आहे। पैसा देणं म्हणजे त्यांचं बोलणं असं आहे की मी 5 वर्षासाठी माझ्या मतदाराला लालूच दाखवू लागलो, मग इकडे मी पैसा वाटला तर कुठून तरी वसूल करत, आणि कुठून तरी वसूल केला तर मग बदनामी मतदारसंघाची होईल। हा योद्धा आहे, लढाकू पक्का आहे, ते तेजस विमानापेक्षाही टाईट आहे। तुम्ही पाहिलं तेजस विमान असतो एक लढाकू देशाच्या संरक्षण खात्यामध्ये। तसं एकंदरीत मंगेश साबळेचा मी जे बोलू लागलो, एक सच्चा कार्यकर्ता, एक चांगला कार्यकर्ता। पैसेवाले अनेक येतील जातील, परंतु एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची जी ओळख आहे हीच त्यांची सत्याची बाजू आहे। आणि सत्याची बाजू आजच्या या इतक्या संकटाच्या काळामध्ये बी असे योद्धा आहे हे मी पाहायला, विशेष त्यांचं माझ्या सिल्लोडला आले, माझा कार्यक्रम होता, मी फार बिझी होतो आज, पण त्यांनी सांगितल्यानंतर मग मी राधा बापूचाही कार्यक्रम घेऊन टाकला।
लाड सोंगी पठाडे राधाही बोलतात, त्याला काही राधाकृष्ण बोलतात, राधा बोलतात. तसा तो भाजपचा फार कमळाबाई होता, परंतु त्यालाही त्यांनी धोका दिला. इथं तुम्हाला जे धोका दिला हे काही नवीन नाहीये, त्यांचं कामच आहे ते धोका देणे, लोकांना फसवणे, लोकांना फसवेगिरी करणे, नाही तर मग भोकरदनवरून चकवेगिरी करणे. हे 2-4 आयटम पक्के. ते काही मला बोलायची गरज नाही. माझ्या अनेक वर्षाचा, मी गेल्या 30 वर्षापासून त्यांना जवळून ओळखतो. हे राजकारणामध्ये फक्त आपला फायदा घेऊ शकतात, आपल्याला फायदा देऊ शकत नाही. शब्द दिला तर शब्दासाठी जागत नाही. आमचे एकनाथ शिंदे साहेब आपले असे एकदा शब्द दिला तर तो कधीही शब्द तोडत नाही. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबाची बोली आणि बंदूकची गोळी सारखी है. मैं बहुत नजीक से देखा हूं, क्योंकि मेरा शिवसेना में मैं जाऊंगा ये तो गिने ख्वाब में भी सोचा नहीं था. लेकिन अपना ऐसा है कि जब जहाँ जिस पे विश्वास है, अगर वो विश्वास को पात्र, मैं अशोक चौहान साहब हम दोनों दोस्त थे, और जब अशोक राव का ही भरोसा अपने भी नहीं रहा तो मैंने उसी दिन पार्टी छोड़ दिया. और पार्टी छोड़ के मैं अब्दुल सत्तार 2 बार शिवसेना का आमदार बना, 3 बार मंत्री बना, 4 बार. तो इसलिए मेरे यहाँ के सभी भाइयों से, दोस्तों से, साथियों से, कई ऐसे हमारे यहाँ माइनॉरिटी के लोग भी है, उनको तो एक इतना अच्छा एकदम सच्चा कार्यकर्ता, अच्छा कार्यकर्ता, और चुन के आने के बाद में ये घर पोस्ट डिलीवरी है, लोकल गाड़ी है, हाथ दाखवा गाड़ी थामवा, जहां भी हाथ दिखाया जाएगा वहां रुकने का काम मंगेश साबळे करेगा. ये दूसरी पार्टी वाले करेंगे नहीं, मैं आपको बता रहा हूँ. एक बार उसको वहां जिला परिषद में परमिशन मिल गई बैठने की, कि फिर देखना आपने कि जिला परिषद के अंदर सबसे तेजस्वी विमान जैसा दुनिया में लड़ता है लड़ाकू विमान, वैसा ही जिला परिषद के यहाँ के मसले, यहाँ के प्रॉब्लम, ये सारी चीज वहाँ बैठ के हल करने वाला. और ये सर्कल को किसी को पैसा भी नहीं देना पड़ेगा, कोई अधिकारी को पैसा नहीं देना है, कोई कर्मचारी को पैसा नहीं देना है, सिर्फ इसको दुआएं और आशीर्वाद देना है. एकदा आशीर्वाद मिळाला का मग त्याला पहिल्यांदा आपण जी संधी देणार, त्या संधीचा सोनं करणारा माणूस आहे, संधीचा सोनं करणार आहे. मी फार जवळून त्याला आतापर्यंत बघितलेला आहे. मी आणि एकदा बलांडे आम्ही दोघं आले होतो इथे, काहीतरी तळ्यामध्ये मुलं, कुछ तो ऐसा प्रॉब्लम आ गया था, 3 बच्चे आए थे, गए थे, वो तालाब में डूब गए. मैं उस वक्त यहाँ आया था. आने के बाद में सारी चीजें देखने के बाद में इतना खतरनाक था. जब परिवार का एक छोटे बच्चे अगर चले गए तो पूरी एक लाइफ खत्म हो जाती. तब भी मैं आया था, और यहाँ भी अपने संगति आए हुए. ये पहले तुम्हारे संगत थे, अब हमारे संगत है. ये भोकरदन के तालुका प्रमुख को ऐसा लग रहा हो कि अभी भी भोकरदन में तड़ेगा हुआ है. नहीं, फुलंबरी में ऐसा, फुलंबरी में ऐसा नहीं समझो. ये फुलंबरी का ये लास्ट बॉर्डर है, और यहाँ से ही फुलंबरी का बड़ौद बाजार मतदार संघ चालू होता है, बरोबर है. ये पवार भी उधर का पावरफुल है, मेरा जुना दोस्त है पवार भी. उसके बाद एक बहन खड़ी है सविता ताई कोलते, उनका भी धनुष्यबानी निशानी है. तो ये सारे धनुष्यबान को वोट इसलिए देना है कि तीर कमान या धनुष्यबान एक ही है. मुसलमान तीर कमान बोलते हैं, हिंदू धनुष्यबान बोलते हैं. लेकिन इस अभी पानी कहाँ से आया आवाज का? नहीं, आवाज अच्छी बढ़ गई थी अचानक. इसमें भी कोई सिस्टम तो नहीं है पहली जूनी भोकरदन तालुके की? नहीं, सही ना. देखो आवाज एकदम खुल गया. एक तो यहाँ से खुल गया क्या और कहीं से खुल गया, लेकिन आवाज खुल गया. लोग भी खुश हो गए, लोगों के चेहरे दिख रहे हैं कि आवाज अच्छी आ रही है, सच्ची आ रही है. उम्मीदवार भी सच्चा, काम भी अच्छा. और 10 तारीख के दिन मैं आभार मानने के लिए यहाँ जरूर आऊंगा. अपना भी वनवास 6 महीने में खत्म होने वाला है. मेरा भी माझाही वनवास फक्त 6 महिने राहिलेला आहे. हे 6 महिने झाले का मग मी पुन्हा येईल, आणि पुन्हा आलो तर तुमचा सेवक म्हणून काम करण्यामध्ये
एक एक काम इथलची जी जी गॅरंटी मंगेश साबळे साहेब घेतील, पवार घेतील किंवा कोलतेताई घेतील, त्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही, ही गवाही देण्यासाठी इथं आलो. तुम्ही विश्वास ठेवा, शक्यतो माझी फार गरज पडू देणार नाही मंगेश. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की सर्व उमेदवार जितके पुढे जिल्हा परिषद मध्ये उभे आहे त्याच्यामध्ये हे वेगळं रसायन आहे. एकदा तुम्ही जिल्हा परिषद मध्ये पाठवा का मग हा जे आहे तुम्हाला माहित नसेल, सुरुवातीला जे दिल्लीमध्ये केजरीवाल होते ते इथंचे केजरीवाल आहे. केजरीवाल बी असेच होते, एक पैसा खर्च नाही करायचा पण निवडणूक लढायची आणि निवडून यायचं आणि लोकांची सेवा करायची. हे शेवटी कोणाला तरी मागं पुढे करावं लागत. काही असे लोक जे आहे हे जे राजकारण करतात हे समाजाला एक आगळा वेगळा संदेश देणारे, नाही तर दुसरे उमेदवार जे कमळाबाई वाले रोटी बोटी चपटी गांधीजी ते सर्व खाऊन घ्या, मतदान याला करा. त्यांचा मान जो आहे काजी कुशमिश सारखा खाऊन घ्यायचा आणि मंगेश साबळे साहेबाचं बटन दाबायचं. तुम्ही एकदा मंगेश साबळेचं बटन दाबलं तर तुम्हाला एक सच्चा कार्यकर्ता, मी आतापासून 4 वेळेस बोललो तुम्हाला की एक चांगला कार्यकर्ता, एक सच्चा कार्यकर्ता, एक लोकांच्या भावना जाणून घेणारा, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतीपासून तर गोरगरिबांची सेवा कशी अंमलबजावणी कशी करायची आणि शासनाच्या योजना अंमलबजावणी करून तुमच्या गावामध्ये कसे आणायच्या याबद्दल तो परफेक्ट. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला ईश्वर अल्लाह भगवाननी एकनाथ शिंदे साहेबांकडून जे तिकीट मिळाला हे पहिला कार्यकर्ता राहील, पहिला. आणि एक संदेश जाईल का दाभाडी वडोद बाजार या मतदारसंघामधून आपण हे जे पान आपला वडोद बाजार, आमच्याकडे पान वडोद आहे, इकडे वडोद बाजार, ही दाभाडी जी आहे तळेगाव दाभाडी के सिर्फ तळेगाव दाभाडी असं नाम था पहिला, बाद में हाँ तो आधा उधर रहेगा ना आधा इधर आ गया. दाभाडी उधर रहेगी और तड़ेगांव इधर आ गया. नहीं सही ना, अभी नया है, जब तक नया है थोड़ा बहुत एक बाड़ी पाल में चलेगी, पर पाल में भी ये बाड़ी के लोग, मैं तुमको बता रहा हूँ कि यहाँ के जितने माइनॉरिटी के लोग हैं वो तो देंगे ही, लेकिन हिंदू के संगात तुमको मुसलमान वोट फ्री है. आप तुम हिंदू की कैसे लेते हो वो दे दो, नहीं तो हमारा का पता मुझे बता देंगे, फिर मैं क्या बंदोबस्त करने का करूँ. मैं तो कोई मंदिर का पुजारी नहीं है या मस्जिद का पेशमाम नहीं है, मैं तो अष्टपैलू खिलाड़ू है ना. मैं मंगेश साबळे है. बलांडे माझा छोटा भाऊ आहे, मी सांगितल्यानंतर तो येईल बी, प्रचार बी करल आणि त्यांनी काही केलं तर याच्या नावावर तिकीट पाहून टाका, त्याचा प्रचार वेगळा आहे गांधीजीवाला. परंतु काही असो, आपल्या सर्वांच्या भावना, तुमचा सर्वांचा आशीर्वाद, तुमच्या सर्वांची दुआएं, मुस्लिम भाई की दुआएं रहती, हिंदू भाई का आशीर्वाद और ऐसा 2 in 1 लीडर आपको मिला है कि ये लीडर का इस्तेमाल करके लो, ये लीडर का फायदा करके लो. इसके पास पैसा नहीं है लेकिन अक्ल बहुत है. उनके पास नक्कल करने की भी अक्ल नहीं, जो दूसरे उम्मीदवार खड़े हैं उनके पास नक्कल करने की भी अक्ल नहीं, मैं गारंटी से बोल रहा हूँ आपको. लेकिन इसके पास पैसा नहीं है लेकिन समझदारी है, वफादारी है, ईमानदारी है. ये भी कुछ लोग दो यार वहाँ जिला परिषद के अंदर चुन के, नहीं तो फिर पैसा वाला ही अगर चुन के आएगा तो टाटा बिरला अदानी अंबानी अपने देश के मालिक बन जाएंगे. फिर गरीब सामान्य आदमी उसकी आवाज जो वहाँ के लोकशाही के मंदिर में जाना चाहिए वो कैसी जाएगी. तो ऐसे लोगों की भी बहुत जरूरत है. मैंने इनको बहुत नजदीक से देखा हूँ, इसके लिए मैं गारंटी दे रहा हूँ कि इसके पास अगर ये कमाने वाला होता तो इसको यहाँ खड़ने की जरूरत नहीं रहती, वही हुआ था सिल्लोड में उसका काम. पण मलाही धोका दिला तो, जो मला धोका देऊ शकतो मी त्याला सर्व लालूच दाखवली. मी सत्य बोलू लागलो. तो भी जो ईश्वर अल्लाह भगवानला मानतो, मी अल्लाहला मानतो, त्यांनी सांगायला पाहिजे की मी चूक बोलू लागलो का. कोणत्याही मंदिरामध्ये न्यायाला हा कोरा खट निघाला.
ते केलंच नाही तर सिल्लोड मध्ये त्याला किती सुवर्ण संधी होती. तेव्हा विनोद सेठ हमारे खुद सेठ थे फाइनेंसर, लेकिन हात लगन दे रहा ही नाही. मी माझ्या आयुष्यात तितकं सोडून बोला असं म्हणतो. मी मंगेशला फार जवळून पाहतो. यार देखिए बच्चे मंगेश बोलेंगे तो फिर तुम क्यों नहीं बोलेंगे? अरे बोलेंगे कि नहीं भाई साहब, उधर कोपरे वाले तो कुछ बोल रहे नहीं, तो बस जमेगा ना बगैर पैसे के. अब नहीं उसके बाद नहीं है बोल के बोल रहा मैं है तो बस लेता नहीं मेरे से वो. मैं देता पर वो लेता नहीं, बोला वो लेता नहीं तो दूसरे को देता भी नहीं. लेकिन ये पहला जिला परिषद सदस्य रहेगा. पहला क्या ये जिला परिषद सदस्य बिन पगारी फुल अधिकारी, पगार नहीं, पैसा नहीं, कोई उसकी उम्मीद भी नहीं, कोई बहुत बड़ी आशाएं भी नहीं उसकी. लेकिन शासन को, सरकार को किस तरह से कहा न्याय दिलाना, गरीब किसान होगा, गरीब मजदूर होगा, गरीब आदमी होगा, उसको मदत करने की जो उनकी भूमिका आहे वो मुझे बहुत अच्छी. शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे प्रश्न मांडताना अनेक त्याला त्रास होतो, त्याच्यावर गुन्हे दाखल होतात, पण तरीही काम करण्याची कार्यपद्धत सोडत नाही. म्हणून हा अनेक प्रश्नाचा उत्तर हा मंगेश साबळेमध्ये जे 2 पंचायत समिती सदस्य कसे मला माहिती नव्हतं. एकाच्या नावाने पवार आहे, इंजिनियर आहे. आता ही आमची बहीण, ही लाडली बहीण आहे. हे लाडली बहीण, लाडकी बहीणची मी गॅरंटी घेण्यासाठी सिल्लोड वरून त्याचा भाऊ म्हणून आलो. तर तुम्ही टाळ्या इतक्या वाजवायला पाहिजे की मला तरी आनंद व्हायला पाहिजे. मी बी घरी गेलो तर एखादा इतक्या दुरून आलो. मी शेवटच्या टोकाला होतो शिवनाच्या, तरी म्हणजे आमचा गिल्डा घाट जवळून आलो. मी 94 किलोमीटर दूरचा सफर करून आलो मी. तर काही ना काहीतरी तुम्ही जरा टाळ्या वाजवल्या मतदान देण्याची. समजा मी बोललो कोण कोण मतदान देणार, हात उचला बरं. ते पाठीमागच्या हॉटेलवाल्याला काही कळत नाही का तिकडून बुकिंग झालेली आहे. आता ही गॅरंटी झाली. अरे साहब देखो, मैं आपको बता रहा हूँ कि अल्लाह ताला हर आदमी को अलग अलग गुण देता है, अलग अलग काम करने का तरीका देता है. मैं जो उसके नाम से जो बात बता रहा हूँ, यहाँ मेजॉरिटी में मुसलमान भी रहते हैं. कितने टक्के मुसलमान का होता है? अरे अभी भी 30% है. मुसलमानों की हिंदू, मैं कितने पढ़ाता हूँ, 1,84,000 मतदान लेता घोल घोल के. मुसलमान मैं नहीं है, तुम भी मुसलमान को मैंने पहले क्या बोला, अपना देना है, उनका दिलाना है. और हिंदू लोगों को बोलना अरे हम मुसलमान होके मंगेश के साथ है, तो तुम क्या काम इतकंच बोलायचं आहे का आम्ही मायनॉरिटीचे असून, मुस्लिम असून मंगेश साबळे सोबत. आणि त्यांनी पहिलेच बोललो की माझ्याकडे 1 रुपया भी नहीं, तो भी हम उसके संगात है. तुम तो हिंदू है बोलना, तुम्हें तो पहले होना उसके संगात, चल हो आगे बोलना. ऐसा नाही, ऐसा ज्यादा दादागिरी से भी नहीं बोलना, परंतु हे बोलायला पाहिजे. मी कशासाठी बोलू लागलो का हे जे 25% बी मतदान असले तरी 75% लोकांचा त्यांचा संपर्क, सुख दुःख, लग्न कार्य. बाप, त्याच्यावर तर पहिले यावं लागतं, नाही तर ते गिरीश महाजनचे काय हाल झाले माहिती आहे. घटनाचे शिल्पकार ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहे त्यांच्यामुळं तर आम्ही सर्व जाती चालू आहे. नाही ती दुसऱ्या माणसाने एखाद्याने लिहिली असती घटना तर 70 आमदार झाला असता का? अरे हे गोर गरीबाला टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यालाही एकमताचा अधिकार, आणि सामान्यातला सामान्य गरीब असेल त्यालाही एकमताचा अधिकार जे आहे ते बाबासाहेबांमुळेच आहे. मी तुम्हाला सांगतो, कारण की हे माझ्या मतदारसंघात नाही म्हणून मला माहित नाही. नाही तर सिल्लोड मध्ये तेली, कोळी, माळी, सुतार, लवार, मन्यार, मराठा, मुसलमान लगे, बारका लगे, बसनजोगी, फासपारदी, वडार, सब लाईन क्लिअर आहे तिकडं. आता इकडं मी थोडा कमी आहे, तर कोणती जात कुठे आहे मला इतका आयडिया नाही. परंतु तरीही मला इतका मंगेश, मला साहेब एक यस
याच बोल लागला तर मी म्हणलं जरा कमीत कमी मुसलमानासाठीच मला बोल लागला का नाही? अरे मला अशी शंका झाली. पण हे सर्व जाती धर्माचे लोक इथे सर्व आहेत आणि सर्व जात सर्व धर्माच्या लोकांची तुम्ही सेवा करा. ईश्वर अल्लाह भगवान आशीर्वादाच्या रूपाने तुम्हाला जे मेवा देईल ते कधीही कमी पडणार नाही. तात्पुरता समाधान दुसरा उमेदवार करू शकतो, तात्पुरता समाधान. पण हे परमनंट 5 वर्षासाठी सालदार म्हणून काम करण्यामध्ये ही लोकल गाडी आहे. हात दाखवा. मी 2दा बोललो, हात दाखवा, गाडी थांबवा. दुसरा थांबल गाडी थांबल ते फुलवाला धुलो कोणत्या कोणत्या पार्टी आहेत अजून उभ्या. अच्छा पंजाबी आहे कमाल झाली. त्या देशामध्ये गेल्यानंतर इथे आहे ही कामाल. पण मी त्याला थोडा पंजाबी चालवलं होतं लोकसभेमध्ये. कधी कोणाला कोणती गोळी द्यायची कोणता इंजेक्शन द्यायचं चालवलं मी मतदान नाही दिला पंजा. पण पंजा आपोआप चालला कारण की सर्वांच्या हातात पंजा आहे. कोणाला पंजा नाही होता लोकसभेमध्ये सर्वाला होता आणि तो लोकसभेपुरता होता. आता एकच काम धनुष्यबाण, एकच वाहन धनुष्यबाण. सत्तारचा धनुष्यबाण, साबळेचा धनुष्यबाण. सबसे हमारे हाथ कट गए ठाकूर, अब यही है सही. आणि मला असं वाटतंय की तुम्ही यांना काम करण्याची संधी द्याल. मी असल, संदीपान भोमरे असल किंवा बापू असल, आम्ही सर्व शिवसैनिक याच्या काम करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही ही गॅरंटी देतो. आणि येणारी 5 होती आता 7 झाली. 7 तारखेला आपला अनमोल मताचा दान दोन्हीही धनुष्यबाणला द्या. 5 वर्ष तुमची काम करण्याची सेवा करण्याची संधी द्या. पहिल्यांदा तुम्हाला भोकरदन तालुक्याचाही अनुभव आहे, आता फुलंब्री तालुक्याचाही अनुभव येईल का एक चांगला कार्यकर्ता, एक सच्चा कार्यकर्ता, एक सामान्य कार्यकर्ता, एक सामान्य मुलगा तुमची सेवा कशी करतो हे पाहण्यासाठी मी बोलण्यासाठी या ठिकाणी आलो. मला अजून पीरबोडेची सभा आहे, त्यानंतर कायगावमध्ये एक मीटिंग आहे जाताना की इंटरनल मीटिंग आहे. तर मला जाण्याची परवानगी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.